नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. शंभूराज देसाईंसोबतच्या भेटीनंतर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं. आझाद मैदान पोलीस चौकीमध्ये मंत्री शंभूराज देसाईंची मराठा आंदोलकांशी चर्चा. पुण्याहून आलेल्या 5 आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. सोमवारची माजी न्यायमूर्तींसोबतची बैठकही आज घेता येईल का, याबाबत चर्चा करणार शंभूराज देसाईंची माहिती. जरांगेंना जो शब्द दिलाय तो पाळणार असं शिंदेंनी सांगितलंय. तुमच्यापेक्षा माझे जरांगेंसोबत वैयक्तिक संबंध, शंभूराज देसाईंकडून आंदोलकांची समजूत. वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने. मराठा संघटनांच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. धुळे सोलापूर महामार्गावर जोरदार राडा. अंतरवाली सराटी गावामध्ये जाणारा रस्ता अडवल्यामुळे गोंधळ. भुजबळ आणि परळीवाल्यांचं ऐकून मराठा धनगर समाजामध्ये वाद लावणं सुरू. मनोज जरांगेंचा भुजबळांसह धनंजय मुंडेंवर नाव न घेता आरोप. जरांगे स्वतःला हिटलर समजतात. जरांगेंना सागर बंगलाच दिसतो, मुख्यमंत्र्यांचा बंगला दिसत नाही. लक्ष्मण हाकेंची टीका. तर लक्ष्मण हाकेंनी धनगर बांधवांच्या उपोषणाला ताकद द्यायला हवी, जरांगेंचं वक्तव्य. जरांगे पाटलांचं सलग 6व्या दिवशी आंदोलन सुरूच. तर जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे, जालना आणि परभणीमध्ये बंदची हाक. सकल मराठा समाजाचा निर्णय. सिनेट निवडणुका उद्याऐवजी मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी. 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार. मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य. हा विजय युवा सेनेचा नाही तर 13,500 पदवीधरांचा. सरकारनं पदवीधरांविरोधात रचलेलं षडयंत्र न्यायालयानं हाणून पाडलं. युवा सेना 10 पैकी 10 जागा जिंकणार. वरुण सरदेसाईंकडून विश्वास व्यक्त. ऑगस्टच्या शेवटी अर्ज भरलेल्यांना 2 महिन्यांचे पैसे देऊ. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांची माहिती. शरद पवारांवर टीका करू नका, आपली ती लायकी नाही. आपली लायकी संजय राऊतवर टीका करायची, तो आपला माल. सभेमध्ये गुलाबराव पाटलांची टोलेबाजी. अंधारे येऊन म्हणालेल्या रेड्याला कापणार, मी तयार आहे. रेड्याला कापण्यासाठी तलवार असलेला माणूस शोधतोय, गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर. चिपळूण संगमेश्वरची जागा अजित पवार गट लढवणार. कालच्या भाषणामध्ये बोलताना अजित पवारांकडून चिपळूण संगमेश्वरची जागा लढवणार असल्याचं जाहीर. रवींद्र चव्हाणांचे बॅनर लावल्यावरून वाद पेटण्याची शक्यता. बॅनर लावल्याप्रकरणी दीपेश म्हात्रेवर गुन्हा. दीपेश म्हात्रे शिंदे गटाचा युवा सेना सचिव असल्याची माहिती. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या. तातडीनं निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा. शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या. आम्हाला नवीन चिन्ह दिलं तसं त्यांनाही द्या. सुप्रिया सुळेंची मागणी. तर घड्याळ चिन्हाबरोबर दादांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पवार गटामध्ये नैराश्य. तटकरेंची टीका. राज्यामध्ये गुलाबी वातावरण असल्याचं दाखवत काही जण फिरतात. जयंत पाटलांच्या अजित पवारांवर नाव न घेता टीका. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज सोलापूर दौरा. पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन करणार. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज धुळ्यामध्ये. दुपारी 3:30 वाजता शिरपूरमध्ये जाहीर सभा. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यामधल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचं काम सुरू करण्याचं नियोजन. 45,000 कोटींच्या प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी हालचाली. आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज सासवडमध्ये युवक मेळाव्याचं आयोजन. रोहित पवार युवकांना मार्गदर्शन करणार. धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडक कारवाईला 8 दिवसांची स्थगिती. कारवाईवर स्टे आणण्यासाठी कोर्टामध्ये जाणार. मुस्लिम बांधव प्रतिनिधींची माहिती. शांतता राखण्याचं आवाहन. अनधिकृत बांधकामाबाबत न्यायालयाचा निर्णय. पण ईदनंतर आम्हीच बांधकाम काढू अशी विनंती करण्यात आली होती. बीएमसीला लेखी दिलं, त्यानुसार कारवाई करण्यात आली. देवेंद्र फडणवीसांची माहिती. धारावीमधील 90 फीट रोडवरील मशिदीचं अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांची 5 दिवसांच्या मुदतीची मागणी. विश्वस्तांची लेखी विनंती महापालिकेकडून मान्य. धारावी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पालिका अधिकारी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत वर्षा गायकवाडांची चर्चा. पालिकेच्या गाड्यांना जाऊ देण्याची विनंती करण्यासोबतच शांतता राखण्याचं आवाहन. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृह मंत्रालय फेल. भाजप सत्तेमध्ये असताना वाचाळवीरांची संख्या वाढली. सुप्रिया सुळेंची टीका. धारावीमधील वादावर गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. शांततेच्या मार्गाने यावर मार्ग निघाला पाहिजे. धारावीमधल्या तणावावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. लँड जिहाद आम्ही खपवून घेणार नाही. अशांतता माजवण्याचा प्रयत्न. मुस्लिमांच्या लांगुल चालनासाठी माहितीमध्ये कोणी दबाव आणत असेल तर चालणार नाही. धारावीमधल्या वादानंतर किरीट सोमय्यांचा आरोप. जिहादी मानसिकतेचे आज दर्शन. कायद्याचं पालन करा. परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार. नितेश राणेंचा इशारा. मशीद अनधिकृत जागी बांधता येत नाही. मशिदीचं कागदपत्र आहेत असा मला विश्वास. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. तर कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार. जलील यांची प्रतिक्रिया.
जिहादी लोकांना राज्यामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे, कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार, नितेश राणेंचा इशारा. कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा दम. जिहादी लोकांना राज्यामध्ये शरिया कायदा लागू करायचा, नितेश राणेंचं वक्तव्य. नितेश राणेंसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध करण्याची राष्ट्रवादीमध्ये ताकद. सुनील तटकरेंकडून राणेंच्या वक्तव्यावर रोष व्यक्त. छत्रपतींबाबत नितेश राणेंचं अपमानास्पद वक्तव्य. अमोल कोल्हेंचा आरोप. तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा, तरच ताकद दिसून येईल, कोल्हेंचं अजितदादा गटाला आव्हान. मवियाची 288 जागांवर पहिल्या टप्प्यामधली चर्चा पूर्ण. दुसऱ्या टप्प्यामध्ये तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर चर्चा होणार. काही जागांमध्ये अदलाबदल केले जाणार, तर 120 ते 130 जागांवर मवियामध्ये सहमती. विदर्भ सोडून महाराष्ट्रामधील उर्वरित जागा वाटपावर चर्चा, सूत्रांची माहिती. अमित शहांचा दौरा आणि जागा वाटपाचा संबंध नाही. जागा वाटपाची 70 ते 80% चर्चा पूर्ण. बावनकुळेंची माहिती. तर मवियामध्ये ठाकरेंना सीएम करणार नाहीत, बावनकुळेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री मवियाचाच होणार. राज्यामधील जनता मुख्यमंत्री पदासाठी मतदान करेल. राज्यामध्ये सध्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्री, राऊतांची विखारी टीका. राज्यात तिसऱ्या आघाडीचा महाशक्तीचा मुख्यमंत्री होणार असल्याचा बच्चू कडूंचा दावा. महाराष्ट्र संजय राऊतांची जहागीरदारी नाही, आम्ही महाराष्ट्राला तिसरा पर्याय देणार, कडूंचं वक्तव्य. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या हस्ते विजन वरळीचं उद्घाटन. शहरी समस्या, बदलापूर घटनेसह विविध मुद्द्यांवर भाष्य. वरळीमधून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार, विजन वरळीच्या कार्यक्रमातून राज ठाकरेंचा सवाल. मी भाजपमध्ये जाणार नाही, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना आज पूर्णविराम देत आहे, एकनाथ खडसेंची घोषणा. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या जामनेर इथल्या कार्यक्रमात खडसे सहभागी. मी कुठूनही निवडणूक लढणार नाही, मला निवडणूक लढवायची नाही, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया. तर खडकवासला विधानसभेच्या उमेदवारीसाठी नाना पाटेकरांचं नाव चर्चेत. विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. कोणी पाठिंबा मागितला तरी देणार नाही, प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट. वंचित बहुजन आघाडीकडून खानापूर आटपाडी मतदारसंघातून संग्राम नाना माने यांना उमेदवारी जाहीर. मानेंनी उमेदवारी माहिती आणि महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार. नांदेड दक्षिणमधून वंचितकडून फारुख अहमद यांना उमेदवारी. समर्थकांसह पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार 26 सप्टेंबरपासून 3 दिवस मुंबई दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आढावा घेणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर. शहांच्या दौऱ्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि भूपेंद्र यादव नाशिक दौऱ्यावर. विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. भावी आमदाराचं नाव घेतल्याशिवाय लिस्ट कशी पूर्ण होईल? अमोल कोल्हेंकडून दिलीप खोडपेंना भावी आमदार असा उल्लेख. खोडपेंनी शिवधनुष्य उचललंय का? नाहीतर आमचा घोटाळा व्हायचा. जयंत पाटलांनी दिलीप खोपडेंना बाजूला उभं करून विचारला सवाल. पालघरच्या 6 जागांपैकी 4 जागेवर ठाकरे गटाचा दावा. माजी खासदार विनायक राऊतांच्या नेतृत्वात ठाकरे गटाची बैठक. धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषणाला सुरुवात. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी उपोषणाला सुरुवात. धुळे शहराच्या देवपूर भागामधील अनेक कार्यकर्त्यांचा समाजवादी पक्षामध्ये प्रवेश. इर्शाद जहागीरदार यांच्या प्रवेशानंतर कार्यकर्त्यांचाही प्रवेश. मुंबई हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं सोमवारी भूमिपूजन. मुख्यमंत्री शिंदे, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खड्डे बुजवण्याचे वाहतूक शाखेचं पालिकेला पत्र. बैठकीमध्ये राज्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना. मुंबई महापालिकेमध्ये 178 पदांसाठी भरती करण्यात येणार. 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार. म्हाडाच्या जमिनीवरील 17 एसआरए प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार. 24,000 कुटुंबियांना दिलासा मिळणार.
पुण्याच्या भोरमध्ये अवैध पिस्तूल बाळगून दहशत पसरवणारा तरुण जेरबंद. संकेत चोरघे असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव. अंबाबाईच्या चरणी भाविकांकडून 1,84,40,00,000 दान. कोल्हापूरच्या देवस्थान समितीकडून मोजणी सुरू. 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान मुंबई ठाण्याला जोरदार पावसाचा इशारा. तर नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळ्यासह इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. पावसाच्या उसंतीनंतर विदर्भाला पुन्हा येलो अलर्ट. 24 तारखेपासून विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. बीडच्या परळीमध्ये आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी. वातावरणामध्ये गारवा. तर काढणीला आलेल्या खरीपाच्या पिकांना फटका. नांदेडमध्ये जोरदार पाऊस. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा कमबॅक. हवामान खात्याकडून नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट. परभणीमध्ये जोरदार पाऊस. अनेक सखल भागामध्ये साचलं पाणी. वाहनधारकांना प्रचंड त्रास. धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. कांदा आणि तूर पिकांना दिलासा. तर सोयाबीन आणि उडीद पिकाला धोका. गडचिरोलीमधल्या डार्ली गावामध्ये वीज पडल्यानं 11 महिला गंभीर जखमी. शेतीच्या कामासाठी गेलेल्या एका महिलेचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर पिवळ्या रोगाचा प्रादुर्भाव. सोयाबीन पिकावर 50% घट होण्याची शक्यता. पुण्याच्या मावळ तालुक्यामधल्या भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल. गोंदियातील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये सिरेगाव ग्रामपंचायत राज्यामध्ये प्रथम. 23 सप्टेंबरला पुरस्कारांचं वितरण होणार. गोंदियाच्या आमगाव आणि सालेकसा तालुक्यामध्ये 29 गावांचा पाणी पुरवठा बंद. लाईट बिल न भरल्यामुळे महावितरणकडून जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा बंद. रायगडमध्ये साखर चौथीच्या गणेशोत्सवात मोदक स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये 200 महिलांचा सहभाग. धुळ्याच्या साक्रीमधल्या निजामपूरमध्ये प्रियसीच्या कुटुंबियांकडून प्रियकराला जबर मारहाण. मारहाणीमध्ये प्रियकराचा मृत्यू. इचलकरंजीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला 5 वर्षांची शिक्षा. 2017चं प्रकरण. नंदुरबार शहरामध्ये अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. शहरामध्ये तणावपूर्ण शांतता. नंदुरबारमध्ये ई-केवायसीसाठी मोठी अडचण. बँकेमध्ये कर्मचारी कमी असल्यानं महिलांच्या अडचणीमध्ये वाढ. जळगावच्या पाळगीमध्ये शिंदेगडाचा तालुकास्तरीय मेळावा. मेळाव्यात पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये शिंदेगडाचे आमदार आमशा पाडवींकडून महिलांसाठी शिवदूत मेळाव्याचं आयोजन. धुळ्याच्या शिरपूरमध्ये गावगुंडाविरोधात मोर्चा. गुंडांचा बंदोबस्त करा अन्यथा गुंडांना आमच्या ताब्यात द्या. आक्रमक महिलांची मागणी. पंतप्रधान मोदी अमेरिकेमध्ये दाखल. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची द्विपक्षीय बैठक. पंतप्रधान मोदी 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत शिखर परिषदेला संबोधित करणार. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांनी शपथ घेतली. दिल्लीमध्ये उपराज्यपालांच्या निवासस्थानी शपथविधी सोहळा संपन्न. केंद्र सरकार 18 लाख टन सोयाबीन खरेदी करणार. 4,892 रुपये प्रति क्विंटल दरानं सोयाबीन खरेदी केले जाणार. सोन्याच्या दरामध्ये 500 रुपयांनी वाढ. सोन्याचे दर 75,100 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 89,000 श्रीलंकेमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान. 1,70,00,000 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये. भारताकडून बांगलादेशला 515 धावांचं मोठं आव्हान. भारताकडून दुसऱ्या डावामध्ये ऋषभ पंत आणि शुभमन गिलची शतकं. पंतकडून क्रिकेट किपर म्हणून सर्वाधिक शतकांची धोनीच्या विक्रमाची बरोबरी. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 356 शिकाऊ पदांसाठी भरती. वयोमर्यादा 28 वर्ष. गुणवत्तेच्या आधारावर निवड होणार. एअर इंडिया कंपनीकडून 2 वर्षामध्ये 9,000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती. 9,000 पैकी 5,000 वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांची नोकर भरती. आयएफच्या प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती. 30 सप्टेंबरला पदभार स्वीकारणार. एनसीबीच्या महासंचालकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी अनुराग गर्ग यांची नियुक्ती. 1993 मध्ये भारतीय पोलीस सेवेमध्ये रुजू झालेले अनुराग गर्ग हे हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी. तिरुपती प्रसादमचं प्रकरण सुप्रीम कोर्टात. केंद्रानं अहवाल मागवला. धर्मरक्षण अहवाल बनवा. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची मागणी. तिरुपती प्रसाद वादावरून अभिनेते प्रकाश राज यांची पवन कल्याण यांच्यावर टीका. तुझ्या दिल्लीमधल्या मित्रांमुळे धार्मिक तणाव. चौकशी करा. ट्विट करत दोषींवर कठोर कारवाईचीही मागणी. तिरुपती मंदिरामध्ये हिंदूंना डावलून ख्रिश्चन धर्माचे चेअरमन ठेवलेत. कायद्यामध्ये बसत नसतानाही करुणाकर रेड्डींना तिथे नियुक्त केलं. तिरुपती देवस्थानचे सदस्य स्वामी कमलेश महाराज यांचा आरोप.